एरंडोल तालुक्यातील उत्राण व परिसरात गावातील अनेक शेतकऱ्यांकडे पावरा समाजाचे कुटुंब शेती कामकाजासाठी आलेले आहेत। यापैकी उत्राण येथील रहिवासी राजेंद्र भागवत पाटील यांच्या शेतात सुखलाल रिया भिलाल हा आपली पत्नी व मुलाबाळांसह राहत होता। सुखलाल भिलाल यांचा मुलगा रतन हा 4 जुलै रोजी 17 वाजता निलॉन्स कंपनीत कामाला गेला होता आणि 5 जुलै रोजी सकाळी 4:30 वाजता कामावरून आल्यानंतर त्याने आपले वडील, आई व 3 भावंड हे रक्ताच्या थरवळ्यात पडलेले बघितले आणि थेट गावाकडे धाव घेत त्यांनी अहिर हद्दीतील पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांच्याकडे येऊन घटनेची माहिती सांगितली। पोलीस पाटील प्रदीप तिवारी यांनी क्षणाचाही विलंब न करता थेट राजेंद्र महाजन यांचे शेत गाठले व प्रत्यक्ष घटनेचे स्थळ बघून थेट कासोदा पोलीस स्टेशनचे API संदीप जिजाबराव पाटील यांना कल्पना दिली। वरिष्ठांच्या आदेशावरून जखमी अवस्थेत असलेल्या रुग्णांना थेट जळगाव येथे रवाना करण्यात आले। यामध्ये भातखंडा तालुका भडगाव येथील माधव महाजन यांच्याकडेच कामाला असलेला संशयित ज्ञानसिंग वालसिंग पावरा यास मैताच्या घरी दिनांक 4 रोजी सायंकाळी 18:30च्या सुमारास पाहिले असल्याचे सांगितले। संशयित ज्ञानसिंग बालसिंग पावरा याचा मोबाईल हा घटनास्थळी मिळून आलेला असून संशयित इसमाचा देखील मृतदेह घटनास्थळापासून 3 किमी अंतरावर असलेल्या रेल्वे रुळावर मिळून आला आहे। प्रथम दर्शनी धावत असताना त्याने आत्महत्या केली किंवा रेल्वे अपघातामुळे मरण पावला आहे। त्याच अनुषंगाने पाचोरा पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे। मयत सुखलाल रिया भिल याची जखमी पत्नी व 2 मुले यांना जळगाव हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ते बेशुद्ध असले तरी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे पोलीस सूत्राकडून सांगण्यात आले। घटनास्थळी जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय कराडे साहेब, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत बादशाह साहेब, DYSP केशव पातोड साहेब, कासोदा पोलीस स्टेशनचे API संदीप पाटील साहेब यांनी भेट दिली असून या संदर्भात घटनास्थळी पोलीस अधीक्षक दत्तात्रय खळाळे साहेब यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितले। आज दिनांक 5 जुलै 2018 रोजी पहाटे कासोदा पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये उत्राण गावाच्या शिवारामध्ये एका घरामध्ये शेताच्या शिवारामध्ये राजेंद्र पाटीलचं शेत आहे, त्याच्या शिवारामध्ये त्यांच्याकडे जे सातगार कामगार होता त्याचा खून करण्यात आला आहे। त्याच्या डोक्यावर एक वार करून त्याचा मृत्यू झाला आहे। त्याची पत्नी आणि 2 मुलंही जखमी आहेत। त्यांना सिव्हिल हॉस्पिटलला पाठवून ते औषधोपचार सुरू आहे त्यांचा। ते चांगल्या स्थितीत आहे, त्यांची तब्येतीमध्ये सुधारणा होत आहे। सकृदर्शनी या ठिकाणी काल संध्याकाळी त्यांच्यासोबत एक व्यक्ती, त्यांचाच एक मित्र, हे जे मयत रतन भिलाला सुखलाल भिलाला यांच्या घरी त्यांच्या शेजारीचा माहितीचा एक दुसरा व्यक्ती ज्ञानसिंग पावरा हा होता सोबत आणि त्यानंतरच रात्रीतून ही घटना घडली असं दिसतंय। त्या अनुषंगाने ज्ञानसिंग पावराचा आम्ही शोध घ्यायचा प्रयत्न केला तर त्याची डेड बॉडी इथूनच परजाळे शिवारामध्ये रेल्वे ट्रॅकच्या जवळ मिळाली आहे। त्यानं आत्महत्या केली असावी किंवा त्याचा अपघाती मयत झाला असं वाटतंय। या अनुषंगाने खुनाचा गुन्हा दाखल करून तपास करण्यात येत आहे। या ठिकाणी आमचे API कासोदा संदीप पाटील, DYSP पाचोरा श्री पातोंड, ॲडिशनल SP श्री बच्चाव आणि मी आता SP आम्ही सर्वांनी भेट दिली आहे, सूचना दिल्या आहेत। तुमचा तपास चालू आहे। उत्राण येथून न्यूज प्रतिनिधी ऋत्विक चौधरी।